एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. चला, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. एका ठिकाणी बाहेर जायचं आहे आणि झालंच तर ते काम होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत. त्यामुळे मी आत्ताच सांगत नाही, कारण बरेचदा असं होतं की फक्त बघून येणं होतं. तर चला म्हटलं इथूनच व्हिडिओची सुरुवात करते. आता बघा, आंब्यांचा सीझन आहे. आंबे खाणं तर काही थांबणार नाही आहे, पण ते असे जेव्हा चेहऱ्यावर दिसायला लागतात ना, तेव्हा असं वाटतं की अजूनपर्यंत तर सुरुवात पण झाली नाही आहे आणि हे सगळे आंबे असे चेहऱ्यावर दिसायला लागलेत. पण यामुळे आंबे खाणं काही थांबणार नाही आहे. तर जोपर्यंत असे पूर्ण चेहऱ्यावर नाही दिसणार ना, तोपर्यंत म्हणजे आंबा प्रेम आहे. आणि तेही इतकं कमी, म्हणजे 2 महिनेच खायला मिळतात. त्यामुळे हे असं कोणाकोणाला त्रास सहन करून पण आंबे खायला आवडतात, नक्की मला कमेंट करून सांगा. पण चला असो, मी आता इथूनच माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. झालंच तर पूर्ण दिवसाचं रुटीन आज तुमच्याशी शेअर करेन. आता याला आमच्याबरोबर पण यायचं नव्हतं, घरी पण राहायचं नव्हतं आणि तिसरं ऑप्शन खेळायला जाणं, ते काही नव्हतं, कारण कोणीच नव्हतं आणि त्याला थोडं अस्वस्थ पण वाटत होतं. पण 1 तासभर तो राहतो आता, तेवढं काही टेन्शन नव्हतं. आणि आमचं जे काम आहे ते काही खूप वेळाचं नव्हतं, म्हणून त्याला म्हटलं की जरा वेळ TV बघ, नाहीतर घरीच एकटा खेळत बस. आता जवळच सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आहे, तिथे आम्ही ना मोबाईलची प्राईस चेक करण्यासाठी आलो होतो. बाकी क्रोमा, रिलायन्स आणि मॉलमध्ये पण काही 1-2 शॉप चेक केले, तिथे प्राईस वगैरे चेक केला. म्हटलं चला इथे पण एखाद दुसरा चक्कर मारला आहे आम्ही याआधी. काहीच घेतलं नाही आहे, AC पण आलो होतो. इथे जो मोबाईल पाहिजे होता ना, त्याचा ट्रायल पीस पण नव्हता आणि तो जो पाहिजे होता तो पीस पण अवेलेबल नव्हता. मग तर काय, फक्त प्राईस विचारून आलो आणि त्यानंतर घरी येऊन ना रियांशसाठी लस्सी वगैरे आणली होती. कारण मला जसं पोटात गुळगुळ वाटतंय, जे लास्ट टाईम डिनरला गेलो होतो बहुतेक, त्यामुळे त्याचं पण असंच काहीतरी झालं आहे, पोट व्यवस्थित नाही आहे. म्हणून दही आणलं आहे, लस्सी आणली आहे, म्हणजे पोटाला जरा थंड वाटेल. आणि दही, हे जे देसी डेअरीचं दही किंवा दूध आहे ना, इतकं मस्त आहे खरंच. सगळे दुधाचे पदार्थ तिथे एकदम भारी मिळतात. जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही तिघांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. खरं तर अश्विन चॉकलेट आईस्क्रीम कधीच खात नाही, पण आज रियांशला तीच खायची होती, म्हणून म्हटलं चला त्याच्या मनाने आज चॉकलेट आईस्क्रीम होऊ द्या. आणि आमच्यासाठी पण आम्ही वेगळी आईस्क्रीम आणलेली आहे. चला आता आईस्क्रीम एन्जॉय करते. आमचं पोटापाण्याचं बघितल्यानंतर म्हटलं चला झाडांनाही जरा पाणी द्यावं. आणि हे डायफनचं नॅचरल प्रोसेस आहे, पण खरं सांगू, इतकं मोठं पान जेव्हा पिवळं पडतं ना, इतकं वाईट वाटतं ते काढण्यासाठी, कारण त्याला वाढवायला कितीतरी दिवस लागलेले असतात. आता ही जी प्रेशर बॉटल आणली आहे, ही मी आता ते झाडांवर मारते आहे पाणी. आणि इतकं सुख, म्हणजे मला ना झाडांना स्वच्छ कसं करू, कारण खूप धूळ असते. कधी कधी पाऊस आला तर त्यावर अशी घाण पडलेली असते, कधी कबुतरांमुळे, तर ती स्वच्छच करता येत नाही. आणि जर तसं पाणी घातलं ना, तर त्यातली माती पूर्ण खाली पडायची. त्यामुळे हे माझ्यासाठी इतकं बेस्ट ऑप्शन आहे आणि मला आवडतं हे सगळं करायला. आणि इकडचं जेव्हाही मी काही काम करत असते ना, तेव्हा माझा वेळ वाया गेलाय असं मला कधीच वाटत नाही. चला आता खरं म्हणजे आपल्या बायकांचा ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि आज जर व्हिडिओ नाही केला तर याबद्दल मला प्रश्न येतील, म्हणून म्हटलं की चला आता हे शेअर करते. आणि आता ही प्रेशर बॉटल आहे, ही तर मी गार्डनिंगसाठी यूज केली, पण मेन पर्पज याचा ना, मी आमचा जो मेन एंट्रन्स आहे तो क्लिनिंग मी लवकरात लवकर करून घेईल. त्याच्यासाठी खरंच याची गरज होती. म्हणजे बघताना जर कोणी आलं आणि त्यांनी बघितलं तर वरचेवर तर ते ग्रीनरी दिसतं, पण जर ॲक्च्युअल जर बघितलं ना त्याच्याकडे व्यवस्थित, तर खूप जास्त धूळ झाली आहे. स्पेशली त्याचे कॉर्नर ना अक्षरशः असे धुळीने माखलेले आहेत, आणि त्यासाठी मला हे पाहिजेच होतं. सो हे एक, आणि सगळ्याच्या प्राईस ऑलमोस्ट सगळ्याच्यावर लिहिलेल्याच असतील. हे किचनसाठीचं मागवलेलं सामान आहे, पण हे दाखवायच्या आधी हे पण सामान मी अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे, तर इथूनच सुरुवात करते. मी तुम्हाला सांगूनच गेली होती की मला किचनसाठी सामान आणायचं आहे आणि काही डोअरमॅट आणायचे आहे. तर 2 सेम अशा डोअरमॅट आणलेल्या आहेत. खूप महाग यावेळी मुद्दामच आणलेल्या नाही आहे, कारण बाथरूम जवळच्या ना आय थिंक 400 की 500 रुपयाची एक डोअरमॅट आहे. पण असं वाटतं काही दिवसानंतर ती चेंज करावी, पण ती चेंज नाही करू शकत, कारण ही फक्त 119 रुपयाला आम्हाला मिळाली, सिंगल डोअरमॅट. सो कलर पण छान आहे आणि सोफा किंवा मग आमच्या या हॉलला अशी थोडीशी मॅच पण होईल, तसा आम्ही कलर पण आणलाय. सो एक लिव्हिंग रूमसाठी इकडे, म्हणजे दोन्ही बाल्कनीसाठी, तर अशा या 2 डोअरमॅट. आणि त्यानंतर हे छोटंसं असं बाथरूमसाठीचं सामान होतं यात. बाकी यात असं काहीच नाही आहे. जे होतं
थोडंसं रियांशसाठी आणलेलं ते, तर त्यांनी कालच काढलं. आत्ताही आता फक्त एक असं हे एक मॅगीचं पॅकेट आहे, बाकी हे होतं. आता चला मेन मुद्द्याचं सामान दाखवते. आजकाल ना ग्लास कंटेनरचा क्रेज खूप जास्त चालू आहे आणि खरं सांगायचं तर आपल्यालाही वाटतं की प्लास्टिक थोडं कमी करून थोडं काचेच्या किंवा स्टीलच्या वस्तू वापरायला सुरुवात करावी आणि प्लास्टिकनीही सगळं व्यवस्थित राहतं. पण हळूहळू जेव्हा आपण ग्लास कंटेनर ॲड करतो ना, तेव्हा खरंच किचनचा लुक बदलतो. तो जरा क्लीन आणि ॲस्थेटिक फील देतो आणि सगळं व्यवस्थित दिसण्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते नेक्स्ट लेवल असतं. आता खूप मोठं काही चेंज नाही आहे, पण अशाच छोट्या छोट्या अपग्रेडमुळे आपलं किचन आणि मूड दोन्ही अपग्रेड होतात. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. तर सगळ्यात पहिले हे 3च्या सेटमधले ग्लास प्लस स्टील मिक्स कंटेनर, म्हणजे स्टीलचा पण लुक देईल, ग्लास मटेरियल पण आहे आणि ट्रान्सपरंट पण आहे, म्हणजे काय ठेवलं आहे हे पण दिसेल. तर चहा पावडर, गुड पावडर आणि मिल्क पावडर ठेवण्यासाठी मी हे 3 ग्लास कंटेनर घेतले आहेत. प्लस क्वालिटी मस्त आहे, लीड पण एकदम व्यवस्थित आहे आणि याची पर कंटेनर प्राईस फक्त 129 रुपये आहे, ज्याने माझ्या किचनचा तो कॉर्नर आहे तो नक्कीच बदलणार आहे. त्यानंतरचे आता हे दुसरे कंटेनर हे मी 4च्या सेटमध्ये घेतलेले आहेत आणि बघता क्षणीच मला हे आवडले होते. आता हा छोटा मसाला कंटेनर कसा आहे त्याचाच हा मोठा भाऊ म्हणता येईल, फक्त थोडीशी डिझाईन वेगळी आहे आणि खूपच क्यूट वाटली मला डिझाईन, स्पेशली त्याच्या लीडमुळे. आता यात मी ड्रायफ्रूट पण ठेवू शकते किंवा मग स्नॅक्स बनवून ठेवला किंवा रेडीमेड काही स्नॅक्स असेल तर तो पण ठेवू शकते. आणि एअरटाईट कंटेनर आहे. जो मी छोटा मसाला कंटेनर वापरते ना, मला बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की काही दिवसानंतर तो ढिला पडतो किंवा त्याचं कंटेनर थोडं ढिलं पडतं, तर माझ्या बाबतीत तरी अजूनपर्यंत झालं नाही आहे. आय होप की हे जे मोठं कंटेनर आणलं आहे त्याच्या बाबतीत पण नाही होणार, पण जसं मी वापरते ना तसं मी तुमच्याशी शेअर करतच जाईल. बघा, तो जो पेपर होता आतमधला तो मी काढून दाखवला आणि आत्ता कुठे त्याची ॲक्च्युअल डिझाईन दिसते. याची प्राईस पर कंटेनर 99 रुपीज होती. त्यानंतर आता जे बाकी कंटेनर आणलेले आहे ते 7च्या सेटमध्ये आणले आहेत. खरं तर मला 10 आणायचे होते, पण म्हटलं चला ठीक आहे नंतर पुढच्या वेळी घेऊ. याची प्राईस पण 99 रुपीज आहे. कडधान्य किंवा मग रवा, पोहे हे सगळं ठेवण्यासाठी मी स्पेशली हे आणलेले आहेत आणि अशा टाईपचे ना नेहमीच डीमार्टमध्ये मिळतात. जर मला नेक्स्ट टाईम पण आणायचे असेल तर पूर्ण मी असाच सेट आणू शकते, म्हणून मुद्दामच मी हे आणलेत. कारण जरा वेगळ्या टाईपचे घेतले ना पुढच्या वेळी ते मिळेल की नाही मिळेल त्याचा काहीच अंदाजा नसतो. पण हे कंटेनर नेहमीच डीमार्टमध्ये असतात आणि 99 रुपीजच्या मानाने खरंच खूप छान क्वालिटी आहे. खरंच थोडासा का असे नाही, पण माझं किचन नक्कीच अपग्रेड होणार आहे. माझं 2000 रुपयांचं बजेट होतं. आता हे सगळं पण ना 2000 रुपयांपेक्षा कमी झालं आहे. कॅल्क्युलेशन आपण इथेच करू शकतो. हे फक्त 1500 रुपयाचं सामान आहे. आणखी मी यात काही वस्तू ॲड करू शकते असती, पण मला जी वस्तू पाहिजे होती ना ती यावेळी डीमार्टमध्ये नव्हती आणि म्हणून मग काही मी उगाच अशा जास्तीच्या वस्तू घेतल्या नाही. खरं तर आणखी मी असे कंटेनर घेऊ शकली असती, यापेक्षा मोठे कंटेनर पण होते. म्हटलं ठीक आहे आपण पुढच्या वेळी घेऊ शकतो आणि मला जी वस्तू पाहिजे आहे जी की यावेळी नव्हती, मे बी नेक्स्ट टाईम अवेलेबल असेल तेव्हा ती वस्तू तर मला आणायचीच आहे. त्यामुळे माझं काम असं मी थोडक्यात आवरलं. आणि कधी कधी ना वस्तू कमी असतात, प्राईस कमी असते, पण आपला आनंद किंवा आपल्या मनाचं सुख खूप मोठं असतं, जे की मला आता या एवढ्याशा सामानातून मिळालं. आणि याला आता धुवून छान स्वच्छ करून त्यात व्यवस्थित सगळं सामान काढणं, ती पण ना एक वेगळी फिलिंग असते. आणि आता हे असं खूप सामान नाही आहे, पण तरीही या छोट्या सामानातूनही माझ्या किचनचा एखादा कोपरा म्हणा किंवा एखादा शेल्फ नक्कीच मी अपग्रेड करू शकणार आहे. पूर्ण किचन तसंही मला अपग्रेड करायचं नाही आहे, कारण नंतर ती एक्साइटमेंट राहणार नाही. आणि आपलं कसं आहे, आपलं घर आपण हळूहळूच सजवत असतो, एक एक वस्तू आणतो आणि जसं जसं आपल्याला वाटतं की इथे हे चांगलं दिसेल, इथे ही पेंटिंग चांगली दिसेल, इकडे हे शोपीस चांगलं दिसेल, डायनिंगवर ही वस्तू चांगली दिसेल, असं एक एक करून ना म्हणजे आपलं काही ना काही घेणं पण चालू असतं आणि आपलं घर हळूहळू सजतं पण. तसंच हळूहळू माझं मी किचन सजवणार आहे. आता हे व्यवस्थित धुवून आणि यात जे काही काढेल, जसं मी ऑर्गनाईज करेल किंवा जे काही अपग्रेड करेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी सांगतेच. कारण आत्ता मला नाही वाटत हे सगळं धुवून ते सुकायला आणि त्यात सगळं काढायला उशीर होऊन जाईल. त्यातल्या त्यात ना आज व्हिडिओ शूट करायचा की नाही करायचा हे पण माझं कन्फ्युजन होतं, कारण ते डिनरला गेले तेव्हापासून माझं पोट बरोबर नाही आहे आणि रियांशचं पण तसंच झालं. त्यांनी पण पिझ्झा वगैरे खाल्ला होता, सो त्याचं पण तसंच चालू आहे. त्यात ऊन इतकं जास्त आहे की कुठे जास्त बाहेर पडायची इच्छा होत नाही. उन्हामुळे पण हे सगळं डिहायड्रेशन वगैरे होऊ शकतो. तर झालंच तर आता मी हे सगळं तर स्वच्छ करून ठेवते, पण अश्विन गेले आहेत त्यांच्या मित्रांसोबत बाहेर. तर ते जर लवकर आले
तर परत आम्ही मोबाईल शॉपमध्ये जाणार आहे. आता फायनली मोबाईल घेण्यासाठीच जाणार आहे आणि जो मी डिसाईड केला आहे मोबाईल तोच घेते. मी काही म्हणजे ते म्हणतात ना, माझ्या बजेटमध्ये जो आहे तोच घेणार आहे. खूप असे पाय पसरणार नाही आहे, किंवा ती म्हण आहे ना, अंथरूण पाहून पाय पसरावे किंवा पांघरूण, असं काहीतरी आहे. ती म्हण मी माझ्यासाठी इथे लागू करते. आणि झालंच तर मग माझ्या बजेटमध्ये असेल तर मी नंतर फ्युचरमध्ये परत एकदा विचार करेल, पण आत्ता माझं बजेट नाही आहे. सो कोणता घेतला काय हे सुद्धा मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आता माझ्यासारखं बऱ्याच जणींना वाटेल की हां, मला पण असं करायचं आहे आणि मला असं आवडतं. एखादी चांगली गोष्ट जर आपल्याला एखाद्याकडून घेता येत असेल किंवा करता येत असेल तर ती नक्कीच करावी. सो असंच हळूहळू 2-2 डब्बे जरी आणले ना आपण असे, तरीसुद्धा आपल्याला तेवढाच आनंद होतो. सो असं एक एक करून आपलं किचन आपण तसंच सजवूया. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहे ज्यांना अशा या छोट्या सामानातून किंवा अशा छोट्या खरेदीतून सुद्धा मोठा आनंद होतो. कोणाला होतो, कालच्या कमेंटमध्ये सुद्धा मला बऱ्याच जणांनी रिप्लाय केला, पण तरीसुद्धा आज रिप्लाय केला की कोणाकोणाला आनंद होतो अशा छोट्या खरेदीतून. कधी कधी छोटी खरेदीसुद्धा खूप मोठी वाटते. बरं, खूप बडबड केली मी. आता हे सगळं मी धुवून काढते आणि त्यानंतर मग झालंच तर जाईल, आणि उशीर झाला तर मग प्लॅन कॅन्सल. उद्या होऊ शकतो, बघू काय होतं तर. खूप वेळपर्यंत वाट बघितली, शेवटी एकटीसाठीच चहा बनवला. आता अश्विन ना महत्त्वाच्या कामासाठी गेले आहेत, त्यामुळे त्यांना उशीर पण होऊ शकतो. म्हणून मी काहीच फोन वगैरे केला नाही, कारण त्यांचं काम महत्त्वाचं होतं. स्पेशली मित्राच्या कामासाठी ते गेले होते. म्हणून म्हटलं की चला जाऊ दे, आपल्या मोबाईलचं काम आपण उद्या करूया. कारण ना घाईघाईत केलं की मग ते मला वाटतं की नको, घाईघाईत नाही करायचं आहे, मला छान शांततेत करायचं आहे. चला आता मी असाच माझा मस्तपैकी चहा शांततेत घेते. रियांश खेळून आला होता आणि आल्याबरोबर जी सुरुवात होते, काहीतरी खायला दे, खूप भूक लागली आहे, काहीतरी दे, म्हणजे नॉनस्टॉप. आणि 3-4 ऑप्शन दिल्यानंतर त्यापैकी काहीच नको असतं, दुसरंच काहीतरी हवं असतं. आता एवढे ऑप्शन दिल्यानंतर त्याला कैरी खायची होती. फक्त मला कैरी कापून दे, ती मी खाईल, बाकी शेव किंवा फरसाण हे तर त्याचं फिक्स आणि इतकं फेवरेट आहे की दुसरं काही नसलं तरीही चालतं. पण मलाच असं वाटतं, कैरी कापता कापता शेवटी माझंच बोट कापलं. सहसा असं होत नाही, कारण मी चाकूच खूप व्यवस्थित सांभाळून वापरत असते. तसे चाकूही माझ्याकडे आहेत, पण काय होतं, घाईघाईत हे असं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी एवढी जास्त चिडले होते ना, कारण असं कधीच होत नाही. चाकू मला खूप कमी लागतो आणि लागल्यानंतर मला ते अजिबात सहन होत नाही. इतकं दुखत होतं ते, आणि मी सतत त्याच्यावरच सगळा राग काढत होती. नंतर मला वाईट वाटलं, पण तो एक क्षण असतो की हे सगळं तुझ्यामुळेच झालं, तू एवढी घाई केली नसती तर असं काही झालं नसतं. मला खरं सांगू रडायला येत होतं, इतका तो डीप लागला होता. आता लागलं ते ठीक आहे, पण आपलं काय असतं ना स्त्रियांचं, आपण आजारी पडलो किंवा मग आपल्याला असं काहीतरी लागलं तर त्या दुखण्यापेक्षा किंवा ते किती दुखतं यापेक्षा ना, आता पुढे काय, म्हणजे भांडी पण घासायची आहे, स्वयंपाक पण करायचा आहे, बाकीची पण कामं करायची आहे, ती कशी होणार, ती करताना आणखी जास्त त्रास होणार, याचं आपल्याला जास्त टेन्शन आलेलं असतं. तुमच्या बाबतीत होतं का असं, मला नक्की सांगा. म्हणजे अक्षरशः बोटाला जरी लागलं किंवा कापलं तरीसुद्धा आता पुढे काय, पुढे कसं होईल हे सगळं. आणि माझं तर ऑलरेडी असं झालं होतं की बाहेर पडायचं आहे पण जाता नाही आलं, त्यात याच्यामुळे हे सगळं असं झालं. मला ॲक्च्युली खूप कामं पण करता आली असती. आताही मी पोछा करून घेतला. हे जे विकर बास्केट आहे ती मला क्लीन करायची होती, पण क्लीन न करताच जसं सामान मी आणलं तसंच तसं मी त्यात कोंबल्यासारखं नुसतं टाकून दिलं. बाकी झालंच तर 1-2 दिवसात मी ते ठीक करून गेली. आणि जे लागलं आहे ना ते काही खूप मोठं नाही आहे, पण जेव्हा लागतं तेव्हा ते खूप जास्त वाटतं. एखाद दिवसात ते ठीक पण होऊन जाईल, पण अशी ती आपली तेव्हाची फिलिंग असते. शेवटी कामं काय ती आपल्याला करावीच लागतात, पट्टी बांधून करा किंवा कशानेही करा. अश्विन आल्यानंतर मोबाईल घ्यायला चल म्हणाले, पण माझाच मूड इतका खराब होता ना ते लागल्यामुळे. मला खरं तर स्वयंपाक करायची पण इच्छा नव्हती, पण फक्त मी चपात्या केल्या, भाजी बाहेरूनच ऑर्डर केली. आणि जेवण झाल्यानंतर ना मलाच खूप वाईट वाटलं. एकतर मी चिडचिड केली, त्यात रियांशला तुझ्यामुळे झालं हे सगळं बोलले, पण
झाल्यानंतर ना आपण तो एक क्षण असतो, जसं मी बोलत असते की अचानक राग निघतो आणि नंतर आपण शांत पण होऊन जातो. सॉरी वगैरे म्हणणं, लाडीगोडी लावणं सगळं आमचं चालू होतं. आणि तेव्हाच्या तेव्हा आम्ही, म्हणजे मी तरी असं रियांशच्या बाबतीत, अश्विनच्या बाबतीत मी नाही म्हणत, पण रियांशच्या बाबतीत माझं असतं की चला तेव्हाच्या तेव्हा भांडण मिटवूया. ॲक्च्युली अश्विनच्या बाबतीतही मला हे शिकायचं आहे, पण कधी कधी नाही होत. या गोष्टी पण तुम्ही तुमच्या घरी नेहमीच करत असाल. मुलांशी काही झालं की लगेच पॅचअप करायचं, पण नवऱ्याशी कधी कधी 1-2 दिवस 3 दिवस जातातच. असो, ती पण एक वेगळी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण नंतर आपण कधीतरी बोलूया. हा कार्डबोर्ड बॉक्स ना मी ॲज अ ऑर्गनायझर म्हणून वापरणार आहे. त्याला आधी छान डेकोरेट करते आणि डेकोरेट करण्यासाठी जे कंटेनरमधले पेपर्स आहेत ना त्याचा पण मी वापर करणार होते, पण ते पेपर कमी पडणार होते. थोडे आणखी पेपर आणते, मस्त त्याला सजवते आणि स्पेशली बेडशीट, जे छोट्या बेडशीट आहेत ना त्या ठेवण्यासाठी मी हा मोठा बॉक्स आहे म्हणून त्याचा ऑर्गनायझर म्हणून मस्त बनवल्यानंतर तुमच्याशी नक्कीच शेअर करते. सो चला, असा गेला आजचा माझा दिवस. अशा व्लॉग्समधून ना बरेच जण रिलेट करतात, कारण बऱ्याच जणांकडे अशी सेम सिच्युएशन झालेली असते आणि म्हणूनच तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतात. त्यासाठी खरंच थँक्यू. पण चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.